आता थेट जाऊया पुण्यात. तिकडे आमची प्रतिनिधी शिवानी आहे. आपण पाहूया पुणेकरांचा उत्साह सध्या कसा आहे. शिवानी, खरं तर पुण्यामध्ये रंगपंचमी पारंपरिकरित्या साजरी केली जाते, पण आता मला असं वाटतंय की धुळवडीचा उत्साह सुद्धा पुण्याला हळूहळू कुठेतरी लागायला लागला आणि तो उत्साह आज कसा आहे पुण्यात? पुण्यातला उत्साह सांगायची काहीच गरज नाही. हे सगळं व्हिज्युअल्स मधनं आपल्याला दिसून येतोय. खरं तर भोई प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षी पुण्यात अनाथ मुलांसाठीची होळी साजरी करण्यात येते. ज्या मुलांच्या आयुष्यातले रंग बेरंग झाले आहेत, त्यांच्याच आयुष्यात वेगळे रंग भरण्याचं काम हे भोई प्रतिष्ठान करते. अनेक मंत्री किंवा सामाजिक नेते या ठिकाणी उपस्थित असतात. या सगळ्या मुलांना आशीर्वाद देतात आणि मुलांसोबत होळी देखील खेळताना दिसतात. आपल्यासोबत एक लहानगी मुलगी आहे. खेळली का होळी? काय काय चाललंय आज? खूप मस्त खेळली होळी, खूप छान. कोणासोबत आली? माझ्या बाबांसोबत. सगळीकडे रंगांची उधळण चालू आहे, डान्स चालू आहे. एकीकडे रंग खेळत आहेत, दुसरीकडे लोक डान्स करतायत. आणि एवढंच नाही तर या सगळ्या अनाथ मुलांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे. होळी म्हटलं की आपण आयुष्यातले सगळे रंग बेरंग निघून जाऊन नवीन रंग आणण्याचा प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न या ठिकाणी देखील दिसून येतो. पूर्वी शिवानी, तू सुद्धा प्रचंड होळीच्या रंगांमध्ये रंगलेली आहेस. नक्की किती रंग वापरले आहेत, किती रंगात रंगली आहेस ते कळत सुद्धा नाही आणि तुला बघून खूप छान वाटतंय आम्हाला खरोखरच. आता तुझा प्लॅन काय आणि तू कशा पद्धतीने होळी साजरी केली आहेस आज? आज काम आहे. दरवर्षी होळी वेगळी असते आमची, पण आज या सगळ्यांसोबत होळी साजरी करून आम्हालाही सगळ्यांना आनंद होत आहे. सगळे माध्यम इथे आहेत आणि अर्थातच हे अनाथ मुलं आहे यांच्याकडे बघून एक वेगळा आयुष्याला एक वेगळा रंग देण्याचाही आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आणि अर्थातच दिवसभर हा होळीचा उत्साह साजरा. आपल्यासोबत एक लहान काय होळी खेळली का? कसा उत्साह दिसतो? खूप एकदम खूप आनंद होतोय आणि एकदम माझा मुलगा तर फार प्रचंड एन्जॉय करतोय. नाव काय तुझं? आरुष. आरुष. लहान असू देत, मोठे असू देत, सगळे जण एकत्र येऊन या ठिकाणी होळी खेळताना दिसत आहेत पूर्वी. आणि उत्साह तर मागे दिसतच आहे. हो, खरोखरच उत्साह जबरदस्त आहे. आणि शिवानी, या एका ठिकाणी पुण्यामध्ये तर खूप कमाल होळी आम्हाला दिसतेच आहे. तू सुद्धा भरपूर मजा कर, कारण काम करता करता आपल्याला काहीच प्रसंग मिळतात ज्याच्यामध्ये खूप धमाल करता येते. त्यामुळे तूही धमाल कर, दिवसभर एन्जॉय कर. धन्यवाद तू आम्हाला माहिती दिलीस त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.